नमस्कार मित्रांनो, आज थोडंसं बरं नाही आहे पण व्हिडिओ करायची इच्छा झाली. जस्ट एक एपिसोड बघितला इंडियाज गॉट टॅलेंटचा. त्यात एक कंटेस्टंट आली होती. ती काय म्हटली ते पहिले बघा. You're a man hater. How does your dad feel about this? I genuinely hate him. I've told him ki yaar, you know. Why so mean, yaar? He's your father, yaar. I mean, he is my father, but at last he's a man. He's a man. But what? He is a man. तर ह्या क्लिपमध्ये ती म्हणते की मला मर जातच नाही आवडत, मला आवडतच नाही ते. ठीक आहे, हा तुझा पॉईंट आहे, चांगला आहे. मग जजेस विचारतात मर्दमध्ये तुझे पप्पा पण येतात, तुझे वडील पण येतात. मग ती म्हणते मला तेही नाही आवडत. सिरियसली, ज्या माणसानं तुला जन्माला घातलं, तुझी आता तोंड वरती करून समाजात फिरते, हे कोणामुळे? तुझ्या आईवडिलांमुळेच ना. जो माणूस आजपर्यंत आणि पुढे पण सायलेंटली सॅक्रिफाईस करेल त्यालाच तर बाप म्हणतात ना. आणि या पूर्ण जगामध्ये दोनच व्यक्ती अशी आहे की तुला सक्सेसफुल होताना, वरती जाताना आनंदी होतील. ते म्हणजे तुझे आई वडील. ही जागा ना तुझे भाऊ घेतील, ना तुझी बहीण घेतील, ना तुझे मित्र घेतील. तेही जवळचे आहेतच, नो डाऊट. बट जी जागा आई वडील घेतात ना, ती कोणीही घेऊ शकत नाही. तो व्यक्त होत नसला तरी लेकरांची काळजी असते त्याच्या मनाला. त्याच्या सहवासाशिवाय काय किंमत या कमवलेल्या धनाला. आणि सहजासहजी कुणी शून्यातून वर येत नसतो. सहजासहजी कुणी शून्यातून वर येत नसतो. एक बाप नावाचा देव असतो जो त्याचं आयुष्य लावतो पणाला.